तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कुळीची हे कुळ देवी कुळेची हे कुळ देवी कुळीची हे कुळ देवी कुळेची हे कुळ देवी केली ठावे संताने केली ठावे संताने गेली ठावे संताने गेली ठावे संताने गेली ठावे संताने गेले ठावे संताने बरवे झालो शरण गेलो वरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो वरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे आणि येला रूपा बळे आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी 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 करोनी खळे हरे आ बरवे झालो शरण गेलो वरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे तुका म्हणे समागमे म्हणे समागमे तुका म्हणे समागमे म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो 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 बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नगद नारायण महाराज की जय वैकुंठवासी गुरुवर्य महंत महादेव महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
कुळीचे हे कुळदेवी केली ठावे संतांनी. महाराज म्हणतात संतांनी आम्हाला त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून दिली बघा. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण काही अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं बघा. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो शरण गेलो. आणि शरण जाण्याचा परिणाम असा झाला, अनादी कालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं बघा. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटे. बरं, या देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात बघा. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परेच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छ प्रारब्ध आहे, आणि संताचं जे प्रारब्ध आहे ते सुइच्छ प्रारब्ध आहे बघा. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडले ते संताच्या आग्रहाने. विठ्ठल विठ्ठल. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण ही तोची राहे रघुराया. ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही असा असणारा परमात्मा, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथून चराचर हरिशी भज. ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही बघा, असा असणारा परमात्मा आकाराला उकाराला मकाराला चकाराला आणला. आणि ज्यांनी आणला त्याला काय म्हणतात? संत. अहम भक्त पराधीन. भगवंत हा भक्ताच्या अधीन आहे, म्हणून देवाला यावं लागतं बघा. म्हणून आणि येला रूपा बळे, पण सहजासहज नाही बरं का. करोनी खळे हरिदासी. खळे या शब्दाचा अर्थ अट्टासे असा होतो बघा. अट्टासे. हा, खळे या शब्दाचा अर्थ अट्टासे बघा. खळे म्हणजे काय? उगा ज्वारीचे बाजरीचे याच्यातला भाग नाही बघा. हा, खळे या शब्दाचा अर्थ अट्टासे असा होतो बघा. हा, विठाला विठाला. आग्रह धरावा लागला आणि देव नावा रूपाला आल्यामुळं आम्हाला भजनच सोपं झालं बघा. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. तुकाराम महाराज